अगं ती झाली आहे निधी तुला एवढे आवडतात का बघा मी भांडी घासायचं साबण आणि कातं घेऊन येतो. हॅलो एव्हरीवन, सो कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहेत कर्जतला. असंच चाललो फिरायला कारण की सुट्ट्या आहेत आणि कुठे गेलो पण नव्हतो. तर आज चाललो बाहेर थोडंसं फिरायला. सो ब्लॉग कंटिन्यू बघ. तर मंडळी आता आम्ही इकडे पोचलेलो आहेत आणि या बघा, यांना तोंड दाखवायला आवडत नाही म्हणून हे लोक यांची पाठण दाखवतात. आणि आता आमच्या गाड्या वगैरे पुढे पण गेल्या आणि आम्ही सर्व बघतोय. काही जरासं इग्नोर करा माझा आवाज कारण की थोडंसं बसला आहे आणि सर्दी पण झाली आहे. वैष्णव तर गाईज आमचं जेवण पण झालंय आणि तेवढा भारी आहे ना, पूर्ण अख्खा ग्रीन ग्रीन आहे बघा पाठीमागे. तुम्हाला दिसत असेल, चेहरा दिसतोय खरं मला दिसतच नाहीये. बापरे, बघा इथे काय केलंय ते बघा. आमच्या वेलीकरी कशी आग लावले, तुला खूप चांगलं लावता येतं. एक नंबर आहे आग लावण्यामध्ये आणि भांडणात तर काय आम्ही हात धरूच शकत नाही. वेदू बरोबर ना, बरोबर ना, फक्त बोल. हे बघ, ही बघ, ही पण बोलली बरोबर. तुझं काय म्हणणं आहे? तुला एवढे आवडतात का बघा मी भांडी घासायचं साबण आणि कातं घेऊन येतो ना मम्मी. इथे बघा पाईप लावलाय आणि इथं मला तोंड धुवायचं. थांब थांब थांब, का बंद केलं? थांब मला तोंड धुवायचं फिश. तर इथं हिचा पोपट झालेला आहे. तोंड धुतोय. हिचा पोपट झालाय. चालू आहे का थोड्यांसारखे झालेत, पुन्हा चिखल उडले पायावरती. अవి थांब, इथंच जाईल म्हणजे तिकडे तोंड धुवायचं होतं आणि आता पाणी चालू केलंय तरी. अगं ती झाली आहे निधी ई बाबा, ती पळाली बघ किती फास्ट. हे बघा गाईस, इथे हे लोक आम्ही आलो जंगलामध्ये आणि तिकडे त्या दोन पोरी आहेत ना, त्या कसली तरी भाजी काढतायत. चवलीची भाजी काढतायत. आणि इथे बघा पूर्ण जंगल आहे, जवळपास काहीच नाहीये, काहीच म्हणजे काहीच नाही, पूर्ण जंगल आहे. काय आहे तुझं नाव? काय आहे? जरा जोरात बोल ना. देविका. हे बघा किती डेंजर नाही ते आहे, पण त्याला मी घाबरली बघू. मग पटकन सापाचा पिल्लू वाटला. हा मग भीती वाटली बघ ना, ते त्याची कातडी किती डेंजर आहे. तू विकायला काढतेस का ती? नाही भाजी जा ना, आम्हाला आणून दे, विकत दे, अजून काढून आण ना. नाही ना, तिकडून ती बाय फिरली. बाई काय ओरडते? नाही फिरली ती, बघितली तिने नेली. तिला भेटले त्या बाईला? हा, ती घरी गेली. दुसरं कोण? तुझं नाव काय? सांग ना आम्हाला आणून द्यायला. रेणुका. शाळेत जाते? कुठे आहे तुमची शाळा? देवी आणि रेणू. इथंच गावात राहता तुम्ही? आई देविका आणि रेणू. गाईज आम्ही पावसाची वाट बघितली पण पाऊसच पडला नाही. शेवटी आमच्याकडे पर्याय हा एकच होता.
हे बघा गाडी धुता धुता स्वतःला धुता हा दोन पार्टनर मी शेगडी घेऊन आलेलो घरात नाही येताना इथे चहा करत ठेवलाय. पहिला चहा फाटला, दुसरा चहा आणि मी खूप घेऊन आलोय. शिवला हा दुसरा चहा बनवला. नमस्कार, मी योगेश गायकर. तर गाईज आम्ही खूप मजा केली. जास्त काही शूट नाही करायला भेटलं कारण की मोबाईल चार्जिंगला लावायला परत काहीच ऑप्शन नाही आणि आता इथे लाईट पण गेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता की क्लायमेट किती भारी झालं आहे. पूर्ण हिरवंगार आणि अख्खी शांतता आहे. आणि हा मेन रोड गेला इथून आणि ही पूर्ण जागा आहे त्या साईडला. हे तर गाईज आत्ताच घरी आलो आहेत आणि अवतार तुम्ही बघू शकता. आणि कपडे पण चेंज करून टाकले आल्या पटकन. आणि आता खूप जास्त झोप आले कारण की सकाळी लवकर उठलेलं, झोप पण पूर्ण नव्हती झाली. आणि थोडी तब्येत पण ठीक नाही कारण की खूप सर्दी झाली आणि घसा पण खूप दुखतो. तर मग आपण व्लॉगचा एंड आता करूयात. सो गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.